नेपाळ पोलिसांनी चमत्कारी बुद्ध बॉयला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता। नेपाळ पोलिसांनी सांगितलं की बुद्ध बॉयवर आश्रमात लोकांना गायब करण्याच्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। आरोपीचे अनुयायी त्याला बुद्ध अवतार मानतात। नेपाळ पोलिसांनी सांगितले की आरोपीचे नाव राम बहादूर बोमजन असे आहे। भक्तांमध्ये तो बुद्ध बॉय नावाने ओळखला जातो। राम बहादूर लहान असतानाच प्रसिद्ध झाला होता। त्याच्या अनुयायांनी दावा केला होता की पाणी, अन्न आणि झोपेशिवाय एकाच ठिकाणी धान्य करू शकतो। 33 वर्षीय राम बहादूरचे नेपाळमध्ये अनेक अनुयायी आहेत। सध्या त्याच्यावर बराच काळ आपल्या अनुयायांचा शारीरिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते कुबेर कदायत यांनी सांगितले की फरार असणाऱ्या राम बहादूरला अटक केली आहे। सरलाही इथं एका आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं। पोलिसांनी काठमांडूतून राम बहादूरला अटक केली। त्याच्याकडे 30 मिलियन नेपाळी चलनातील रोकड आणि $22,500 परकीय चलन आढळून आले। राम बहादूर विरुद्ध गैरवर्तनाचा आरोप 2010 मध्ये करण्यात आला होता। तेव्हा त्याच्या विरुद्ध तक्रारही दाखल झाल्या होत्या। पीडित मुलींना तो मारहाण सुद्धा करत असे। ध्यानधारणेत व्यत्यय आणल्यानं मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते। 2018 मध्ये 18 वर्षांच्या ननने बलात्काराचा आरोप केला होता। पोलिसांनी त्यानंतर चौकशी सुरू केली होती। कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या एका आश्रमात 4 भक्त बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती। सीबीआयच्या दिनेश आचार्य यांनी सांगितले की अद्याप 4 जणांचा शोध लागलेला नाही। जोपर्यंत ते लोक कोणत्या स्थितीत आहेत हे समजत नाही तोपर्यंत हत्या झाली असं म्हणता येणार नाही।